हजारो भाविक सगळीकडे भंडाऱ्याचे उधळण आणि अचानक आकाशातून हेलिकॉप्टर. सकाळपासूनच सेवेकरी भंडार लावत होते आणि मी पण त्यांच्यासोबत सेवा केली. थोड्या वेळाने आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी गेलो, पण तिथे एवढी गर्दी होती की विचारूच नका. सेवेकरी मोठ्या भक्तिभावाने सगळ्यांसाठी जेवण बनवत होते. इथे खास गोष्ट म्हणजे कोणालाच पगार नसतो, तरी प्रत्येक जण मनापासून पडेल ते काम करत असतो. हीच खरी भक्ती. महाप्रसाद घेतला आणि पुन्हा भंडारा लावायला बसलो. तेवढ्यात मानाच्या घागरी आणण्यासाठी मामांचा रथ तयार झाला आणि रथ निडोरी गावाच्या दिशेने मार्गस्थ झाला. रथाच्या मागे पुढे हजारो भाविक चालत होते आणि सगळीकडे फक्त भंडाऱ्याची उधळण. सगळं वातावरण अक्षरशः सोन्याहून पिवळं झालं होतं. शेवटी आम्ही पोहोचलो निडोरीला. तेथून रथ मागे फिरवण्यात आला आणि प्रत्येक बग्यातून एक अशी एकूण 19 मानाच्या घागरी रथात भरल्या. त्या घागरी घेऊन रथ परत आदमापूरकडे निघाला. येता येता जेसीबी मधून पुष्पवृष्टी आणि भंडाऱ्याची उधळण सुरू होती आणि तेवढ्यात अचानक आकाशातून एक हेलिकॉप्टर वेगाने रथाकडे आलं. इतिहासात पहिल्यांदाच असं दृश्य दिसलं. मामांच्या रथावर अवकाशातून पुष्पवृष्टी. शेवटी रथ आदमापूरमध्ये दाखल झाला आणि मानाच्या घागरी मंदिराभोवती फिरवण्यात आल्या. आता पुढे आरती, भंडारा उत्सव आणि भाकणूक पाहायची असेल तर पार्ट 2 साठी फॉलो करा. जय बाळूमामा.